मेट्स तुमचा जर 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स असेल आणि तुम्ही प्रत्येक दिवशी नोकरी प्रोफाईल अपडेट करता पण कॉल येत नाही आहे, तर आजचा आपला हा व्हिडिओ यासाठीच असणार आहे, हाऊ टू अपडेट दी नोकरी प्रोफाईल टू गेट मोर कॉल्स. देन सी मेट्स, जर तुमचा 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये, तर नक्कीच आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करणार. ॲक्च्युली बरेचसे कॅन्डिडेट्स असे असतात की ते प्रत्येक दिवशी रिझ्यूम नवीन अपलोड करतात किंवा काही स्किल ते चेंज करतात, तरी पण त्यांना कॉल येत नाही आहे. तर माझं म्हणणं हे तुम्हाला फर्स्ट पॉईंट आहे की तुमची प्रोफाईल पूर्ण 100% तुम्हाला कंप्लीट करायची आहे. एकदा की प्रोफाईल 100% कंप्लीट झाली की तुम्हाला कीवर्ड वाईज सर्च करायची. जसं आपण एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला की रिझ्यूमची आपली हेडलाईन आहे, ती हेडलाईन आपली चांगली असणं गरजेचं आहे. तर इम्पॉर्टंट हे जर तुम्ही जावासाठी अप्लाय करताय तर आय विल रिकमेंड की जावा फुल स्टॅक डेव्हलपर 4 to 5 year एक्सपिरियन्स पाठीवर यू हॅव अवेलेबल ते, राईट? येस. तर तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे की जावा फुल स्टॅक डेव्हलपर 4 year एक्सपिरियन्स, जावा फुल स्टॅक डेव्हलपर 5 year एक्सपिरियन्स, आणि इन ब्रॅकेटमध्ये तुम्ही टाका इमिडिएट जॉईनर विदिन 15 days. जरी पण तुमचा 1 महिना बाकी असेल तरी तुम्ही 15 days देऊ शकता, कारण करंट कंपनी जर तुम्ही बेंचवर असाल तर तुम्हाला इमिडिएट रिलीज पण करू शकते किंवा तुमच्याकडे बायट ऑप्शन पण असू शकता, राईट? म्हणजे तुम्ही इमिडिएट जर जॉईनर असाल तर पुढचं जी काही HR असेल रिक्रुटर ॲक्च्युली ते तुम्हाला जास्त प्रेफरन्स करतील ॲक्च्युली. तर इम्पॉर्टंट हेच ॲक्च्युली बरेचसे कॅन्डिडेट जे असतात ते रॉंग हेडलाईन्स वापरतात, स्किल ते प्रॉपरली ॲड करत नाही आहे किंवा जे रिझ्यूममध्ये त्यांनी कीवर्ड्स टाकले ते पण ऑप्टिमाइज नसतो ॲक्च्युली, राईट? आणि इम्पॉर्टंट काय काय कॅन्डिडेट असे पण असतात की ते प्रोफाईल रेग्युलर अपडेट पण करत नाही आहे, करेक्ट? येस. तर फर्स्ट पॉईंट हा आहे की तुमची जी पर्सनल डिटेल्स आहे ती तुम्ही प्रॉपर फिल करा. मग तुमचा ईमेल असेल, कॉन्टॅक्ट नंबर असेल ते व्हेरीफाय करून घ्या. इव्हन तुमचं प्रोफाईल पिक्चर पण प्रोफेशनल असणं गरजेचं आहे ॲक्च्युली. सेकंड, जेव्हा तुम्ही ॲड करतात कंपनीत तुमची करंट एम्प्लॉयमेंट डिटेल्स, तर त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे मेन्शन करा तुमचं करंट पॅकेज किती आहे, तुमचा रोल काय आहे किंवा तुम्ही जे काही प्रोसेसवर काम केलं तुम्ही ते पण ॲड करू शकता त्याच्यामध्ये. आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं लास्ट वर्किंग डे काय असणार आहे. जर तुम्ही रिझाईन केलं आहे तर जी पुढची कंपनी असणार आहे HR लोक ॲक्च्युली, राईट, त्यांना इमिडिएट जॉईनर्स कॅन्डिडेट्स पाहिजे असतात. त्याच्यामुळे तुम्ही तिथे लास्ट वर्किंग डे पण मूव ऑन ॲड करू शकता किंवा तुम्ही जस्ट लाईक इमिडिएट जॉईन्स विदिन 15 days तुम्ही ते पण ॲड करू शकता ॲक्च्युली. तर नेक्स्ट पॉईंट असतो आपल्याकडे एज्युकेशन. तर एज्युकेशनमध्ये आय विल रिकमेंड तुम्ही 10th 12th आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि जर तुम्ही मास्टर्स केलं असेल तुम्ही पूर्णपणे डिटेल्स त्याच्यामध्ये ॲड ऑन करा. आणि अजून एक सांगेल मी तुम्हाला, जे काही तुमचं स्ट्रीम असेल ते पण तुम्ही त्यामध्ये ॲड करा ॲक्च्युली. आणि जे काही तुम्ही स्किल्स ॲड करतात ॲक्च्युली नोकरीमध्ये, राईट, ते स्किल्स मी तुम्हाला सांगेल. इम्पॉर्टंट आपल्याकडे आहेत ते 5 वेटेड स्किल्स ॲक्च्युली, जसं की कोर जावा, त्यानंतर तुम्ही ॲड करा स्प्रिंग बूट, नेक्स्ट तुम्ही ॲड करा मायक्रो सर्व्हिसेस, रिॲक्टचेस आणि क्लाउड एज AWS. म्हणजे हे जरी तुम्ही स्किलसाठी ॲड केले तरी पण त्याच्यावरून समजतं की यू आर फुल स्टॅक जावा डेव्हलपर ॲक्च्युली. का? कारण जावा आपलं बॅकएंडला येऊन जात आहे, राईट. स्प्रिंग बूट आपलं कंट्रोलर लेअरसाठी आपण यूज करतो, मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर, आणि ते फ्रंट एंड एज रिॲक्टचेस, आणि डेफिनेटली क्लाउड एज AWS. ते डेटाबेस सिक्वल काही पण असू द्या, काही प्रॉब्लेम नाही ॲक्च्युली, पण ॲटलीस्ट तुम्ही फुल स्टॅक म्हणून तुम्ही ते अप्लाय करू शकता. आणि जे काही तुमचे अजून स्किल सेट आहे जे की हाय वेटेज आपले ॲड ऑन करू शकतो आपण, जसं की डेटा जेपी झालं, स्प्रिंग सिक्युरिटी आहे, आपल्याकडे डॉकर आहे, क्युबरनेटीज आहे, अपाचे कापका आहे, क्युबरनेट्स आहे, राईट. तर हे पण स्किल तुम्ही स्प्लंक असेल हे स्किल तुम्ही ॲड ऑन करू शकता ॲक्च्युली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे CI/CD जेनकिन्स आहे आपल्याकडे, राईट. तर ह्या पण तुम्ही स्किलसाठी ॲड करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. जेणेकरून हे स्किल जर तुम्ही ॲड करताय तर नक्कीच म्हणजे तुमची हेडलाईन करेक्ट असणार आहे, तुमचा एक्सपिरियन्स आहे 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली, राईट. आणि तुम्ही हाय वेटेज तुम्ही स्किल पण त्याच्यामध्ये ॲड केलेत ॲक्च्युली, तुमचं एज्युकेशन डिटेल्स पण ॲड झालेलं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, नोकरीवरती IT स्किल नावाचा एक टॅब असतो ॲक्च्युली, तो टॅब पण तुम्हाला प्रॉपर फिल करायचा आहे. जेणेकरून तुम्ही जर टॅब जर फिल केला तर त्यामध्ये फक्त आपल्याकडे 10 स्किल ॲड करायला परमिशन आहे आपल्याला. तर आय विल रिकमेंड अगेन, जे काही 10 स्किल्स मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ॲड ऑन करा, नक्कीच तुम्हाला कॉल वाढतील. आणि ही IT स्किल ॲड करताना आपल्याला हे पण टेक केअर करायचं आहे की जे काही स्किल आहे ते करंट इयरमध्ये आपण यूज केलेले असावात, राईट. आणि इम्पॉर्टंट जो काय तुमचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही ते व्हॅल्यू टाकून द्या. जसं तुम्हाला सांगायचं आहे एक्सपिरियन्स जर तुमचा 5 years आहे तर 5 years टाका, तुमचा 4.5 year एक्सपिरियन्स तुम्ही मेन्शन करा, 4 years 5 months, ते पण फाईन आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि प्रत्येक स्किलला तुम्हाला व्हर्जन पण ॲड करायचे आहेत. तर फर्स्ट स्किल आपलं हे जावाचं लेटेस्ट व्हर्जन 26 आहे, स्टेबल व्हर्जन 25 पण ॲक्च्युली. बट आय विल रिकमेंड मोस्टली कॉर्पोरेट्स दे आर युजिंग जावा 17. तर तुम्ही जावाचं 17 व्हर्जन ॲड करा. इयर ऑफ म्हणजे तुम्ही कधी यूज केलेलं आहे ॲक्च्युली, राईट. तर ते तुम्ही टाकून ते 2026 करंट इयर आपण म्हणू शकतो याला. आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स किती आहे. जर तुमचा 4 years आणि 5 months एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही सेम टाकून द्या ॲक्च्युली याच्यामध्ये, ठीक आहे. सेकंड स्किल आहे आपल्याकडे स्प्रिंग बूटचं लेटेस्ट व्हर्जन 4 आहे. तर आय विल रिकमेंड यू कॅन यूज स्प्रिंग बूट 3, ओके.
तर स्प्रिंग बूट 3 इयर एक्सपिरियन्स स्प्रिंग बूटचं 3 व्हर्जन तुम्ही देऊ शकता आणि जो काही तुमचा एक्सपिरियन्स आहे 4.5 इयर एक्सपिरियन्स. आणि इम्पॉर्टंट म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं आताच राईट की स्प्रिंग बूटचं आपण 3 व्हर्जन ॲड केलं आणि स्प्रिंग बूटचा जो तुमचा एक्सपिरियन्स ॲक्च्युली तो तुमचा 4.5 इयर्स आहे, तो तुम्ही टाकणं गरजेचं आहे. आणि जो काही तुमचा इयर्स आहे लास्ट यूज तर तुम्ही 2026 तुम्ही अपडेट करा. तर थर्ड स्किल जे आहे आपलं ते आहे आपल्याकडे डेटा JPA अँड हायबरनेट. म्हणजे डेटा JPA इंटरनल युजिंग हायबरनेट ओनली. तर डेटा JPA अँड हायबरनेट तुम्हाला येऊन जाईल त्याच्यामध्ये. तर हायबरनेटचं जे काय व्हर्जन तुम्ही 4 किंवा 5 ॲड करू शकता ॲक्च्युली. आणि अगेन तुम्ही तिथे इयर टाका 2026 आणि अगेन तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स 4.5 इयर्स. सेम मायक्रोसॉफ्टसाठी पण तुम्हाला वर्कआउट करायचं आहे ॲक्च्युली की मायक्रोसॉफ्ट तुम्ही देऊ शकता. त्याचं पण तुम्हाला इयर्स टाकायचं. मायक्रोसॉफ्टचं व्हर्जन नाही आपल्याकडे राईट. तुम्ही स्प्रिंग बूटचं पण व्हर्जन सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण मायक्रोसॉफ्ट म्हणजे 2 or more स्प्रिंग बूट मॉड्यूल दे आर गोइंग टू कम्युनिकेट विथ इच अदर राईट. तिथे पण तुम्ही इयर टाका. नेक्स्ट रिॲक्ट.js. जर तुम्ही जावा स्ट्रॉंग आहे तर तुम्हाला थोडं बेसिक रिॲक्ट येणं गरजेचं आहे ॲटलिस्ट फ्रंट एंडसाठी. तर रिॲक्टचं पण तुम्ही व्हर्जन 19 पण देऊ शकता ॲक्च्युली. आणि लेटेस्ट तुम्हाला इयर्स टाकायचं, इयर ऑफ एक्सपिरियन्स तुम्हाला ॲड ऑन करायचं आहे. नेक्स्ट डॉकर, देन अपाचे काफका, क्युबरनेटीज, स्प्लंक, CI/CD जेनकिन्स असे तुम्ही AWS इन्क्लुडेड देअर. असे तुम्ही 10 हाय वेटेज स्किल टाका. नक्कीच तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट होईल आणि तुम्हाला कॉल स्टार्ट होतील ॲक्च्युली. आणि त्याच्या पण पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल, एकदा तुम्ही प्रोफेशनल IT स्किल्स ॲड केले की नेक्स्ट टॅब तुम्हाला असणार आहे, तो टॅब असणार आहे तुमचा प्रोजेक्टचा. तर प्रोजेक्ट जर तुमचा 4.5 इयर एक्सपिरियन्स किंवा 5 इयर एक्सपिरियन्स आहे तर नक्कीच ॲटलिस्ट तुम्ही 2 प्रोजेक्ट ॲड करणं गरजेचं आहे. ॲग्री इफ यू जॉईन लाईक प्रोडक्ट बेस्ड कंपनी देर इज मनी सिंगल प्रोजेक्ट. त्या केसमध्ये तुम्ही एकच प्रोजेक्ट ॲड करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तुम्ही सर्व्हिसेसमध्ये काम करताय, सर्व्हिसेसमध्ये आपण पाहतो 2-2, 3-3 वर्षामध्ये क्लायंट चेंज होतात राईट. किंवा नवीन प्रोडक्ट्स आपल्याकडे येतात, तर तुम्ही तसं ॲड ऑन करणं गरजेचं आहे. तर ज्यांचा 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स असेल तुम्ही 2 प्रोजेक्ट्स ॲड करू शकता. आणि ज्यांचा 3 वर्ष एक्सपिरियन्स असेल तुम्ही 1 प्रोजेक्ट ॲड केला तरी पण चालेल. आणि प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही ॲड करताय तेव्हा तुम्हाला पूर्ण डिटेल्स द्यायची आहे की प्रोजेक्ट काय, क्लायंट्स काय तुमचा. मोस्टली फिनटेक बँकिंग प्रोजेक्ट तुम्ही दाखवू शकता ॲक्च्युली. जरी तुम्हाला वाटतं की अरे मी काम केलेलं नाही आहे, पण जर तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती आता तुम्ही जर जावा फुल स्टॅक शिकलात आणि तुम्हाला जर तुम्ही रिअल टाईम काम केले फिनटेकवरती, बँकिंग प्रोजेक्ट्सवरती, तर तुम्ही ते ॲड ऑन करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण त्याच्यावर तुम्ही बोलू शकता. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, जेव्हा तुम्ही प्रोजेक्टचे डिटेल्स ॲड करतात ॲक्च्युली त्यावेळेस तुमची टीम साईज, लोकेशन, क्लायंट्स ते पूर्ण तुम्हाला ॲड ऑन करायचं आहे. क्लायंट्स भरपूर आहे मार्केटमध्ये. जसं तुम्हाला सांगायचं झालं ICICI बँक आहे, HDFC आहे. अगेन इंडियामधलेच क्लायंट सांगेल तुम्हाला SBI आहे आपल्याकडे राईट. अगेन IDFC फर्स्ट बँक आहे, IDBI बँक आहे. देर आर लॉट्स ऑफ क्लायंट्स ॲक्च्युली. ते तुम्ही फिनटेकसाठी ॲड ऑन करू शकता ॲक्च्युली. आणि त्यापुढे गेला तुम्ही प्रोजेक्ट्स नंतर तुम्हाला ॲड करायचं आहे की तुमचं ऑनलाईन प्रोफाईल. तर आय विल रिकमेंड तुम्ही लिंक्डइनची प्रोफाईल तिथे ॲड ऑन करा. आय विल नेवर रिकमेंड टू ॲड लाईक इन्स्टा अँड फेसबुक प्रोफाईल्स. ओके, तर तुम्ही तुमची लिंक्डइनची प्रोफाईल तिथे ॲड ऑन करू शकता. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल त्याच्या खाली तुमचं जे काय अचिव्हमेंट किंवा सर्टिफिकेशन्स आहेत ते तुम्ही ॲड ऑन करू शकता. जर तुम्ही आपल्या फुल स्टॅकच्या प्लॅटफॉर्मवरती येत आहेत, नक्कीच आपण Oracle सर्टिफाईड जावा प्रोफेशनलसाठी तुम्हाला सपोर्ट करतो ॲक्च्युली इंटरनॅशनल एक्झामिनेशनसाठी राईट. तर तुम्ही ते पण सर्टिफिकेट ॲड करू शकता कारण ते इंटरनॅशनल सर्टिफिकेशन असणार आहे तुमचा. आणि जे काही तुम्ही अचिव्हमेंट केलं आहे, तुम्हाला जे काही रिवॉर्ड्स भेटलेत ते पण तुम्ही तिथे ॲड करू शकता. ते नेक्स्ट टॅब असतो आपल्याकडे पर्सनल डिटेल्स. तर पर्सनल डिटेल्स हे मी सांगेल, बरेचसे कॅन्डिडेट्स रूरल एरियामधून असतात, जसं नाशिक झालं किंवा नगर असेल किंवा डिफरंट लोकेशन्स असेल ॲक्च्युली किंवा नागपूर असेल. तर आय विल रिकमेंड तुम्ही जर पुण्यामध्ये जॉब सर्च करतायत तर तुमचं जे काही होम टाऊन आणि जे काही तुमचं लोकेशन आहे करंट लोकेशन यू कॅन ॲड पुणे. इफ यू आर सर्चिंग फॉर मुंबई यू कॅन ॲड मुंबई इटसेल्फ ॲक्च्युली राईट. तर आय विल रिकमेंड पुण्यामध्ये पण भरपूर IT कंपनीज आहेत, तुम्हाला मुंबई, नागपूर, बेंगलोर ह्या लोकेशन जायची गरज पण नाही ॲक्च्युली. त्यामुळे तुम्ही होम टाऊन पण पुणे ठेवा तुमचं आणि करंट लोकेशन पण तुम्ही पुणेच ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इम्पॉर्टंट आता हा जो मेन पॉईंट आहे की तुमचं सॅलरी एक्सपेक्टेशन किती आहे राईट. तर आय विल रिकमेंड ऑलवेज तुमचं जर करंट सॅलरी तुमचा 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स असेल, तुमचा स्विचिंग नसेल मारले 7 लाख सॅलरी असेल तर तुम्ही HR कॉल येण्यासाठी 11 LP एक्सपेक्टेड ठेवा. एकदा की तुम्हाला 11 लाखाची ऑफर भेटली तर तुम्ही काउंटर ऑफर मारा, तुम्हाला आरामशीर 17 LP पॅकेज भेटेल मिनिमम. माझ्याकडे असे पण कॅन्डिडेट्स आहे जे 4 to 5 इयर एक्सपिरियन्समध्ये ऑलमोस्ट 22 to 25 LP पॅकेज घेतलेले कॅन्डिडेट्स आहेत आपल्याकडे. त्यामुळे हा तुमचा राईट टाईम आहे की तुम्हाला काउंटर मारूनच पुढे जायचं आहे. आणि HR स्वतः बोलतात की तुम्ही आम्हाला काउंटर दाखवा, मी तुम्हाला तेवढी ऑफर मॅच करून देईल. त्यामुळे काउंटर तुम्हाला बिंदास मागायची, कारण तुम्ही त्या कंपनीमध्ये गेल्यावरती लॉंग टर्मसाठी काम करणार नाही की शॉर्ट टर्मसाठी. त्यामुळे कॉल येण्यासाठी तुम्हाला एक्सपेक्टेड कमी ठेवायची आहे. आणि एकदा की कॉल तुमचे वर्कआउट झाले देन यू कॅन डू काउंटर ॲक्च्युली राईट. आणि त्याच्या पण पुढे जाऊन आपण पाहिलं तर मग ते आपले डिटेल्स असतात इंटरनॅशनल तुम्ही जर वर्कर्स असाल राईट
तर मग तुम्हाला विजा वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲड ऑन करायच्यात ॲक्च्युली, ते तुम्ही इझिली करू शकता. आणि लास्ट आपलं लँग्वेज प्रोफिशियन्सी. देन मोस्टली लाईक तुम्ही जर पुणे महाराष्ट्रामधून असाल आय विल रिकमेंड फर्स्ट यू कॅन ॲड इंग्लिश, हिंदी, मराठी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि प्रत्येक लँग्वेजमध्ये कॅन्डिडेट्सची प्रोफिशियन्सी असते, कारण तुम्ही इंजिनिअरिंग केलं याचा अर्थ तुम्ही इंग्लिशमधनंच वर्कआउट केलेलं आहे पूर्णपणे, राईट. यस. आणि जर तुमचा 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे नक्कीच तुम्ही वर्कआउट करू शकता. तर आता येऊत आपण नेक्स्ट पॉईंटवरती, जो काही तुमचा रिझ्यूम आहे ॲक्च्युली. तर रिझ्यूम पण मी तुम्हाला सांगेल, जे स्किल मी तुम्हाला सांगितले ते एकदम हायवेटेड स्किल्स आहे, ते तुम्ही ॲड ऑन करा. आणि जे काही प्रोजेक्ट्स आहे ते फिनटेक, बँकिंग आणि रिटेल कॉमर्स तुम्ही ॲड करा, जेणेकरून याच्यावर तुमचं प्रोफाईल शॉर्टलिस्ट करत आणि तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट ते कॉन्टॅक्ट करतील, म्हणजे दे आर गोइंग टू रिच ॲट युअर फोन नंबर. देन डेफिनेट तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू पुढे शेड्यूल करायचं आहे ॲक्च्युली. आणि एकदा की इंटरव्ह्यू शेड्यूल झाला की इमिडिएट तुम्हाला पुढे मूव करायचं आहे. मोस्टली आपण जर पाहिलं इंडियन सर्व्हिस बेस कंपनीमध्ये 2 राऊंड होतात, प्रॉडक्ट बेसमध्ये पण 2 किंवा 3 राऊंड्स असतात ॲक्च्युली, राईट. तर फर्स्ट असतो L1 जो टेक्निकल, सेकंड असतो तो L2 त्याला बोलतो आपण मॅनेजर राऊंड ॲक्च्युली. आणि नेक्स्ट तुमचं HR ऑफर रिलीज करता ॲक्च्युली, राईट. आणि डेफिनेटली यू आर सिलेक्टेड इन कंपनी. त्याच्यामुळे जर तुम्हाला कॉल येत नसतील तर तुम्ही हा ट्रिक तुम्ही अप्लाय करा. आणि जर तुम्हाला ॲडव्हान्स अजून काही सपोर्ट पाहिजे तर नक्कीच तुम्ही आमचं पुणे ऑफिस व्हिजिट करू शकता. मी स्वतः इथे हेल्प करणार आहे तुम्हाला. तुमची प्रोफाईल आपण प्रॉपर बनवायला ॲक्च्युली नोकरीवरती. आणि नक्कीच जर तुम्हाला काय अजून सपोर्ट पाहिजे, आपलं बुक पण अवेलेबल आहे ॲक्च्युली. म्हणजे हे बुक जर तुम्ही फॉलो केलं इंटरव्ह्यू क्वेश्चन आन्सरसाठी तर विदिन 15 डेजमध्ये तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि मेहनत ही तुम्हालाच घ्यायची, माझ्याकडून असणार तुम्हाला ट्रू गायडन्स ॲक्च्युली. त्यामुळे जर तुमचं 45 इयर एक्सपिरियन्स असेल आणि तुमचं लेड ऑफ झालं असेल किंवा तुम्हाला वाटतं की सपोर्ट पण तुम्हाला जॉबमध्ये यायचं आहे पण तुम्हाला गायडन्स भेटत नाही, तर नक्कीच आपलं पुणे ऑफिस व्हिजिट करू शकता. मी स्वतः तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल, जेणेकरून तुमचं करिअर बिल्ड होईल आणि नक्कीच तुम्ही 400% सॅलरी हाईक घेऊ शकता. तर ॲट दी एंड मी हे सांगेल, मी जे कोणी फ्रेशर्स असतील तर फ्रेशर्सला नोकरीवरून डायरेक्ट कॉल येत नाही आहे. यू नीड टू जॉइन एनी स्टार्टअप कंपनी, यू कॅन स्टार्ट युअर करिअर, गेट एक्सपिरियन्स फ्रॉम देअर अँड एक्सपिरियन्स लेवल यू कॅन अप्लाय ऑन नोकरी. डेफिनेटली यू ऑल्सो गेटिंग द जॉब ॲक्च्युली. बट ॲज सून ॲज पॉसिबल यू नीड टू स्टार्ट युअर करिअर ॲक्च्युली, कारण करिअरमध्ये गॅप पण नाही पडला पाहिजे. आणि युअर आपण ले ऑफच्या कॅन्डिडेट्सवरती, जे कोणी लेड ऑफ कॅन्डिडेट्स असेल तुम्ही पण जास्त गॅप नका पडून देऊ. जर तुमचा 4-5 महिने गॅप झाला तर HR तुम्हाला क्वेश्चनिंग करणार ॲक्च्युली. त्यामुळे जर तुमचं लेड ऑफ झालं असेल, अजून पण वेळ गेलेली नाही, आपल्या प्लॅटफॉर्म तुम्ही व्हिजिट करा, नक्कीच तुम्हाला तुमचं करिअर बिल्ड करता येईल ॲक्च्युली. आणि ले ऑफ म्हणजे हे काय की तुमचं करिअर आपण रिस्टार्ट करून देऊ विदिन 45 डेजमध्ये, आणि ते पण विथ गुड सॅलरी हाईक. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटतंय की सर मला माझी सॅलरी हाईक चांगली झाली पाहिजे, माझं करिअर मला बिल्ड करायचं आहे, मला माझ्या करिअरमध्ये ग्रो करायचं आहे, तर नक्कीच आपला फुलस्टॅक प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. देन मेट्स व्हाय यू आर वेटिंग, यू कॅन जॉइन अस अँड स्टार्ट युअर करिअर इन फुलस्टॅक जावा डेव्हलपमेंट.